संध्याकाळ झाली की आपल्याला प्रश्न असतो की आज स्वयंपाकाला काय बनवायचं आहे. मला पण असाच प्रश्न पडला आणि आज मला काही म्हणजे अ, पोळी करायची नव्हती, भात करायचा नव्हता ना, फार बोर झालं होतं तेच तेच खाऊन. म्हटलं आज काय करावं, तर मला कधीच आहे ना अ, पुरी भाजी खायची होती. म्हटलं आज मस्तपैकी पुरी भाजी करूयात. मग आईंना विचारलं चालेल का पुरी भाजी, तर त्या हो म्हटल्या. मग काय बटाटे पटापट उकडायला लावून दिले. आणि कधीतरी छान असतं ना आपल्या स्वतःच्या मनासारखं करायचं, की आपल्याला काय आवडतंय खायला स्पेशली. कारण आपण ॲज अ स्त्री, ॲज अ गृहिणी, ॲज अ स्त्रीच म्हणेल मी, की आपण घरातल्या सर्वांचा विचार करतो, की अ, ह्याला काय आवडतं, त्याला काय आवडतं, मग त्यांच्या आवडीचं करूयात. आपल्या मिस्टरांना काय आवडतं, त्यांच्या आवडीचं करूयात. मुलांना काय आवडतं ते करूयात. पण आपल्याला काय आवडतं, आपण हे कधीतरी स्वतःला विचारलं पाहिजे आणि आपली जर इच्छा झाली, तर ती आपणच पूर्ण करायला पाहिजे. असंच काहीसं झालं. आज मला पुरी भाजी खायचा फार असं वाटत होतं, की पुरी भाजी खावी आणि आंब्याचा रस त्यासोबत. वाव! मग काय करायला घेतली. तर मी कुकर लावला. तोपर्यंत आईंनी इकडे भिजवायला घेतली पुरीची कणिक. ते सासूबाई इकडे आलेल्या आहेत, त्यामुळे त्यांना मी काम नाही म्हणते की नाही, राहू द्या राहू द्या, पण त्यांना आवडतं म्हणून त्या करतात आणि त्यांचं मन रमतं. कारण आपण जेव्हा भारताबाहेर राहतो ना, तेव्हा आपलं कसं रुटीन बदलून जातं. इकडे थोडीशी शांतता असते, मन करमत नाही. मग अशा ज्या आवडत्या गोष्टी आहेत, जसं त्यांना स्वयंपाक करायला फार आवडतं, मग त्यामध्ये त्यांना चांगलं वाटतं आणि त्यांचा वेळ पण जातो. मग आम्ही म्हणजे त्यांनी कणिक भिजवून घेतली. मी कुकरला बटाटे लावून घेतले. तोपर्यंत इकडे बघितलं तर आमच्याकडे एकच टोस्ट उरला होता आणि त्यावरून मुलांचं भांडण का मी घेईल. मग त्यांना तर अर्ध करून घेतलं, पण त्यांनी असं इथे वाढवा कामं करून ठेवले. म्हटलं चला हे आवरून घेऊयात पहिले. साईड बाय साईड थोडीशी कामं करत असते मी. आता कुकर होतोय तोपर्यंत काय तिथे मी उभी राहणार नाही. म्हटलं चला हे झटपट करून घेऊयात. कामं तर मुलं वाढवतातच. कितीही त्यांना शिकवलं की हे इथे ठेवायचं, हे इथं करायचं, हे असं करायचं, पण नाही, मुलंच आहे ती. तर थोडंफार तर करतातच, पण बऱ्यापैकी ते त्यांचं सामान त्यांच्या जागेवर ठेवतात. चला ते तर आवरून घेतलं मी. बाहेर पाऊस असतो इथे नेहमी, त्यामुळे घरातच कपडे वाळवायला ठेवायचे असतात. तर ते सुकतायत. तर तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते. बघा, मिरचीचं झाड मी आणलं होतं, त्याला छान मिरच्या लागलेल्या आहेत. 5-6 मिरच्या तर मी काढल्या आणि आता ह्या नवीन परत म्हणजे आलेल्या आहेत. छोट्या छोट्या आहेत, आता मोठ्या होतील. किती गोंडस दिसतंय. ते छोटंसं झाड आहे, पण मस्त दिसतंय. बाहेर ऊन आहे आणि ते नेहमीच असं ऊन नसतं. ऊन असलं तरी थंड खूप असतं, त्यामुळे मग थंडीची जाणीव तर असतेच. म्हणजे सगळ्या ऋतूंमध्ये जॅकेट हे अंगावर असतंच. तर येस, ऊन पडलं की आम्हाला फार बरं वाटतं की वाफ पडलं ऊन. त्यानंतर बघा थोड्या वेळाने परत किचनमध्ये आली. कणिक इथे मळून झालेली आहे आणि पीठ मळून झालेलं आहे आणि पहिल्यांदा मी बटाटे चेक करते झाले की नाही, तर झालेले होते. बरं, सांगायचंच राहिलं की जी कणिक आम्ही पुऱ्यांसाठी भिजवली त्यामध्ये फक्त गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं. थोड्या खारचट पुऱ्या छान लागतात आणि थोडीशी अर्धा चमचा साखर टाकलेली आहे टेस्ट बॅलन्स करण्यासाठी आणि त्याचबरोबर त्याचा रंग पण छान येतो साखर टाकल्यावर. आणि तेल एकदम कमी टाकायचं, कारण जर भिजवताना जास्त तेल टाकलं पुरीमध्ये की तेल खूप ॲब्झॉर्ब करते पुरी, म्हणून मग तेल कमीच टाकायचं आणि मस्त घट्ट भिजवायची आहे, पातळ भिजवायची नाही. आता चला भाजीकडे वळूयात. तर कुकर बटाटे काढून घेतले आणि कुकर लगेच विसळून ठेवला मी, कारण लगेचच्या लगेच कामं केली की पसारा दिसत नाही ओट्यावर. आणि जर तुम्हाला असे छान छान रेसिपीजचे व्हिडिओज हवे असतील तर माझ्या खाऊ प्रेमी या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. तर आता बटाटे थोडेसे गार होत आहेत, तोपर्यंत मी काय केलं, ही जी भांडी होती सुकत होती ती लावून दिली. काही काही सुकलेली नव्हती तर ती मी पुसून ठेवून देईल. म्हणजे मला ओटा जर क्लिअर असेल प्लॅटफॉर्म किचनचा, का तेव्हा काम करायला खूप छान वाटतं. अदरवाईज मला अजिबात काम सुचत नाही. आय नो ही सवय किंवा याच्यामुळे माझं काम भरपूर वाढतं, पण ठीक आहे. आपण जिथे काम करतोय किंवा आपण स्वयंपाक आहे आपल्याला तो आनंदी मनाने करायचा असतो. कारण आपण जसा विचार करतो, जे बोलतो ते आपल्या अन्नामध्ये उतरतं. म्हणून मग आपला मूड नेहमी फ्रेश ठेवायचा स्वयंपाक करताना आणि आजूबाजूची जागा पण छान ठेवायची. तर आता इथे मी भाजीसाठी लागणारं सगळं सामान काढून घेते. कोथिंबीर, कांदा, हिरवी मिरची, लसूणचा ठेचा आणि कढीपत्ता.
किचनमध्ये जर तुम्हाला कमीत कमी वेळ घालवायचा असेल, तर काही टिप्स आपण फॉलो केल्या पाहिजे. त्यातली पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आता आपल्याला माहिती आहे, की आपला कुकर होतोय, भाजी होते, तोपर्यंत मग काय जेवढी भांडी आपल्याकडे साचलेली असतात, ती लावून द्यायची. ओटा रिकामा करायचा. सिंकमध्ये तर भांडी असतातच, ती पण क्लिअर करत जायची. त्यानंतर जेव्हा आपण कधी चॉपिंग करतो व्हेजिसचं, लसूण सोलतो, तेव्हा त्याची जी सालपटं असतात, फोतरे असतात, ती इकडे-तिकडे ओट्यावर न ठेवता एक डब्बा घ्या प्लास्टिकचा छोटा, त्याच्यामध्ये ठेवत जा आणि मग तुम्ही ते ट्रॅशमध्ये टाकत जा. म्हणजे ओट्यावर पसारा होणार नाही. त्यानंतर जेव्हा म्हणजे कणिक आपण जेव्हा पोळ्या लाटतो, तेव्हा खाली काहीतरी टाकत जा. फडकं किंवा म्हणजे रुमाल किंवा पेपर. म्हणजे काय होईल, की तुमचा ओटा खाली घाण होणार नाही आणि जास्त तुम्हाला पसारा तिथे चिकट होणार नाही, खराब होणार नाही. जेव्हा आपण नेक्स्ट स्टेप म्हणजे जेव्हा आपण भाजी हलवायचा जी काही पळी असेल, उसटणी असेल, ती जी असते, आपण ते काय करतो सर्रास ओट्यावर खाली ठेवून देतो किंवा याच्यावरच ठेवतो. तर तसं न करता ती एका प्लेटवर ठेवा. म्हणजे मग तेलकट डाग तुमच्या ओट्याला पडणार नाहीत. कमीत कमी तुम्हाला तो ओटा घासावा लागेल म्हणून. तर अशा काही टिप्स असतात, ज्या आपण स्वतःहून फॉलो केल्याच पाहिजे. म्हणजे मग कमीत कमी आपण किचनमध्ये असू. म्हणजे थोडासा जरी त्यामधून 10 मिनिट जरी वेळ वाचला ना, तो आपल्या स्वतःला देता येईल, स्वतःच्या इम्प्रूव्हमेंटसाठी देता येईल. म्हणून माझा प्रयत्न तर हाच असतो. कामं सोपी कशी करता येतील, किती कॉम्प्लिकेटेड न करता सोप्या पद्धतीने करायची आणि आपला वेळ वाचवायचा. आता ह्याच्या मस्त टम्म फुगलेल्या पुऱ्या मी तळून घेत आहे आणि बटाट्याची जशी आपण भाजी करतो त्याच्यामध्ये कांदा परतून घेतला, हिरवी मिरची, लसूणचा ठेचा तो परतून घेतला छान. त्यामध्ये टाकलेली आहे हळद, चवीनुसार मीठ आणि धना पावडर बस इतकंच आणि मिक्स करायचं. दॅट्स इट. मस्त भाजी आणि टम्म फुगलेल्या पुऱ्या सगळ्या पुऱ्या छान फुगल्या. फक्त एकच नव्हती फुगली, बाकी सगळ्या एकदम मस्त फुगल्या. सोबतीला एक पापड तळला. आता तुम्ही म्हणाल एकच पापड का? तर आमच्या घरामध्ये ना उडदाचं पापड आवडत नाही कोणाला, मग मी एकच माझ्यासाठी तळला. तर इकडे भाजीसुद्धा झालेली आहे. ती सर्व्हिंग बाउलमध्ये काढून घेते. म्हणजे मग हे पण भांडं मी स्वच्छ धुवून ठेवून देईल. तर याच्यामध्ये मी काढून ठेवते म्हणजे भाजी समजा लेफ्ट ओव्हर पण असेल, तरी ती ह्यामध्ये झाकून ठेवून देता येते. फ्रीजमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. तर अशा पद्धतीने माझा स्वयंपाक इथे झालेला आहे. ओटासुद्धा बऱ्यापैकी क्लिअर केलेला आहे. जेवणाच्या आधी मी प्लॅटफॉर्म क्लीन करत असते, कारण माहीत नाही मला का, पण जेवण झाल्यावर जर मी ओठावर खूप पसारा बघितला ना, तर मला फार कसं तरी व्हायला लागतं. तर इथे मस्त जेवणाचा ताट झालेला आहे. आंब्याचा रस केलेला आहे. सर्वात पहिला नैवेद्य बाप्पाला आणि मग आम्ही जेवू. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन एका